म्हणजे तुमच्या प्रकारे गणेशोत्सव साजरा कसा करावा मग? कारण जसं कोरोनामध्ये गेला होता, कोणाचे काही काम अडकला तुम्ही बाप्पाला डोळे बंद करून आठवण करा, म्हणजे तुमचं काम 101% होणार. काय काय तर गटरमध्ये नाळ्यामध्ये विसर्जन करतात. अरे काय बाप्पाची दशा. मी साक्षात रडायला लागली होती रस्त्यावर काम करताना. पण आता जरा जनरेशन बदलली आहे ना, तर त्यांचा पर्स्पेक्टिव्ह थोडा बदललाय. तुटलेल्या मूर्त्या बघून मला तर जरा पण नाही आवडत. असं वाटतं काय बाप्पाची अवदसा करतात तुम्ही. बाप्पा सांगत नाही तुम्हाला मला फुलं आणा, हे आणा, ते आणा. नमस्कार मंडळी. तर गणेशोत्सव म्हणजे परंपरा, आनंद आणि जबाबदारी. आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तींना जे मुंबईला ऐनवेळी आणि गणेशोत्सवा दिवशी स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतात. कशा होतो मावशी? नमस्कार. तर हे आहेत लीलावती परमार. तर हे काम करतात महानगरपालिकेमध्ये साफसफाईचं. तर जाणून घेऊया ह्यांच्या गणेशोत्सवाचा पीओई. तर मला एक सांगा, तुमच्यासाठी बाप्पा म्हणजे काय? माझ्यासाठी बाप्पा म्हणजे मित्र बनू की काय असं बोलू शकत नाही मी. पण मी जेव्हा असं मला काही कष्ट झाला, काय म्हणजे काही पण असू दे, मी असं मनात डोळे बंद करून विचारते, बाप्पा माझं हे काम झालं नाही, काय करू आता, मला काय सुचत नाही. पण बाप्पा एकदम मदत करतात. म्हणजे मला असं नाही की देव आहे असं नाही. म्हणजे बाप्पा माझे वडील आहे ना, तसेच आहे, माझे वडील सारखेच आहे. म्हणजे बाप्पा आपले बाप्पाच आहे, माझे नाही, सगळ्यांचेच बाप्पा आहे. कोणाचे काही काम अडकला तुम्ही बाप्पाला डोळे बंद करून आठवण करा, म्हणजे तुमचं काम 101% होणार. माझ्यासाठी बाप्पा म्हणजे बोलू शकत नाही, माझ्याकडे शब्दच नाही ते बोलायला. तुम्ही तुमचं बालपण असं कसं गेलं त्यांच्या ओढीत, म्हणजे गणपतीच्या ओढीमध्ये कसं लागलं तुम्हाला? गणपती यायचे तेव्हा एवढी काही अक्कल नव्हती ना. लहान म्हणजे काय, अरे गणपती आले इकडे बघायला जायचं, तिकडे बघायला जायची. पहिले कसे असते रस्त्यावर पिक्चर लावायचे, तर आम्ही पिक्चर बघायला, अरे गणपती आता पिक्चर बघायला भेटणार, पिक्चर बघायला. आणि माझी एक आठवण आहे, आम्ही लहान म्हणजे मी 6वीत होती आणि माझा मोठा भाऊ 8वीत होता. तेव्हा असं आम्हाला काही 50 पैसे दिले तरी भरपूर होते आमच्या मुलीस. तर माझा मोठा भाऊ, मी पैसे खर्च करून टाकायची. आणि तेव्हा गणपती आले होते ना, तर असं लाडू द्यायचे सुंडमधून. तर आम्ही माझ्या भावाला मी बोलले, अरे सगळे जातात, मला पण जायचं, ते गणपती बाप्पा लाडू देतात प्रसाद म्हणून. तेव्हा कसं आपल्याला एकदम अरे हा गणपती बाप्पा लाडू देतात. तेव्हा 10 पैसे द्यायचे, तेव्हा ते लाडू गणपती बाप्पा सुंडीमधून देते. तेव्हा आम्ही खूप आवडीने आम्ही सगळं नेऊन घरात सांगायचे, गणपती बाप्पाने आम्हाला प्रसाद दिला, मला प्रसाद दिला. अरे बापरे. तुमच्यात आता तुम्ही एवढा आता साफसफाई वगैरे करतात, तुम्ही साफसफाई करताना गणपतीचं आगमन वगैरे होत असेल कधीतरी, मग तेव्हा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमचं काम तर करत असतात, मग तुम्हाला तुमच्या मनात तेव्हा काय चाललं असतं? आगमन होते तेव्हा असं काही वाटत नाही. म्हणजे बाप्पा येते ते सगळ्यांना असं हरख असतो, उल्हास असतो. तरी बाबा गणपती बाबा महिन्यापासून माणसं वाट बघतात. इथे डेकोरेशन वगैरे सगळ्याकडे चालू असते, लोकांच्या घरी पण तेच चालू असते. पण पब्लिक येते ते घाण करून जातात ना, तेव्हा असं वाटते एक गणपती बघायला येतात की काय करायला येतात, एवढी घाण करतात ना. तो असं ते बघून कंटाळा पण येतो, नाही करायचं काम असं वाटतं. पण आम्ही नाही, बाप्पा येतं दर्शनाला येतात म्हणून काम करायचं, आपलं काम आहे ते आपण सेवाभाव म्हणून करायचं काम. कंटाळा पण येतो कधी कधी, असं वाटतं नाही करायचं, यायला काय उंडगे येतात सगळे बघायला. आणि जास्त करून ते तरुण मुलेच असतात, वयस्कर कोण नसतात, तेच असे फिरायच्या हिशोबाने येतात, पण घाण लाई करून जातात ते लोक. मग तेव्हा तुमच्या मनात काय असतं? माझ्या मनात असतो की या तुम्ही दर्शनाला या, तुम्हाला कोण नाही म्हणत नाही, आगमनासाठी पण या तुम्ही, पण ते घाण नको करा प्लीज. माझी एवढीच सांगते. कारण दुसऱ्या दिवशी जे काम करणारे असतात ना, त्यांची कमरच मोडते. आणि मेन तर छपला एवढे टाकून जातात ना ते लोक, येणारे जे दर्शनात येतात ना, आगमनाला चप्पल, नुसती चपलाचे ढीग. तर आता हे सगळं कचरा वगैरे होतो, तर म्हणजे तुमच्या प्रकारे गणेशोत्सव साजरा कसा करावा मग? कारण जसं कोरोनामध्ये गेला होता, एकदम शांतपणे नीट व्यवस्थित करा, तो चांगला होता. अटे मोठ्या मोठ्या मूर्ती आणतात, ते विसर्जन करतात, ते जरा पण नाही आवडत. ते बिलकुलच नाही आवडत. एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्ती, एवढ्या ते कारीगर पण किती हौसनी बनवतात, एकदम मस्त. नंतर तुम्ही ते 11व्या दिवशी जाऊन विसर्जन करतात. काय लोक ते नंतर दुसऱ्या दिवशी पाण्यातून वाहून बाहेर येतात. अरे बापरे. ते बघून पण वाईट वाटते, नको. ते छोट्या मूर्ती आणा साडू मातेचे, बरोबर. अशी 20,000ची एसी लावण्यापेक्षा तेच लावा ना तुम्ही, साडू मातेचे आणा. ते सगळं कुठेतरी लावा, झाडं फुलं लावा, त्याचे गुलाब लावा, तुळस लावा, तेच करा, तेच बरं आहे. गणपती आता सगळ्यांच्या आवडीचेच आहे बाप्पा, म्हणजे कोण नाही. आणि कुठून कुठून लोक येतात बघायला. गुजरात मधून, सौराष्ट्र मधून येतात, नाशिक, पुणे, सगळ्याकडून येतात. बरोबर. पण बाप्पा करा साजरा, माझं म्हणणं हे नाही, तुम्ही करा, आवडीने करा, सगळेच करायचे. सगळ्यांच्या घरी घरी पण असतात गणपती बाप्पा, पण ते हे असे पीओपीच्या नंतर त्याच्यावर पाय आणि अर्धे तर रस्त्यातच टाकून जातात कारीगर लोक बनव. ते सूंड पाय ते सगळे आम्ही उचलतात, ते आम्ही उचलतो ना कचरा, तेव्हा आम्हाला स्वतःलाच वाईट वाटतंय, अरे काय
ती बाप्पाची दशा. आता हे बॅनर पण लावतात ना मोठे मोठे, नंतर ते कचऱ्यात. असं वाटते काय आहे. आम्ही स्वतः उचलून साईडला ठेवतो, फोटो वगैरे असतं. आम्हाला घाण वाटते ते उचलायला. अरे नको बाबा, हे बाप्पा आहे रे, कसं वाटतं ते कचऱ्यामध्ये टाकतात. पण आपल्या लोकांना समजत नाही माणसांना की आम्ही हे काय करतो. काय काय तर गटरमध्ये, नाळ्यामध्ये विसर्जन करतो. काय बापरे, एवढं? भरपूर ठिकाणी बघा तुम्ही, काढतात ते जाऊन NGO वाले वगैरे मूर्ती. गणपतीच्या दिवसात आहे ना, आता या 11 दिवस गणपती राहणार आहे. तुम्ही लालबागला सगळीकडे गणेशोत्सव साजरा होतो, पूर्ण महाराष्ट्रात होतो. मग तेव्हा तुम्हाला जे कचरा वगैरे होतो, तर तेव्हा तुमची फिलिंग काय असते? म्हणजे आता खूप जण लोक येतात बाहेरून, ते कचरा करून जातात, तर त्यांना तुम्ही काय सांगणार? असं मी साक्षात रडायला लागली होती रस्त्यावर काम करताना, एवढ्या त्या मोठ्या मोठ्या पिशव्या बघून. मला उचलायलाच होत नव्हतं आणि मला रडायला झालं. माझा जोडीदार होता, तो मला बघून हसायला लागला. नंतर रडते का, एवढ्या कचरे मला उचलायला होत नाही. बापरे. माझे जोडीदार, आमचे मुकादम वगैरे सगळे चांगले आहे आणि खातात. नाही खाल्लं ते वडापाव खातात, असंच टाकतात. ते थर्माकोलचे बाउल, बाटल्या ते पण टाकून जातात. तुम्हाला एवढे एवढे मोठे मोठे डस्टबिन ठेवले जातात, त्याच्यात टाका, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांना त्रास नको. आम्ही पण कामगार आहे, म्हणजे आम्ही काम करतो, म्हणजे आम्हाला पण जीव आहे. आम्ही असं समोरच्याला सांगितलं ना, रे बाबा खाली टाकतोय तू, जरा डस्टबिन मध्ये टाक. ओ काय आहे त्याच्यात, एका बाटलीने कसं, म्हणजे एक बाटली पण तुम्ही करा आमच्या जागेवर एक दिवस काम, तुम्हाला समजणार ते वाकून कंबर मोडते की नाही मोडते तुमची. आणि NGO वाले पण येतात, ते पण करतात काम, पण किती करणार माणूस काम. कचराच कमी होत नाही इथे, एका म्हणजे एक ह्याच ठिकाणी नाही, सगळ्याच ठिकाणी. आता कसं आहे, आपण आता हे सगळे ते विसर्जनाला मूर्त्या असतात, काही काही तुटलेल्या मूर्ती पण असतात, फुलं असतात, ते सगळं असतात. तर ते तुम्हाला बघून तुम्हाला काय, तुमच्या मनात काय वाटतं? ते तुटलेल्या मूर्त्या बघून मला तर जरा पण नाही आवडत. असं वाटतं काय बाप्पाची अवदसा करतात ते. आता तुम्ही विसर्जन करतात, नंतर परत तुम्ही दिवाळीला त्यांना पाय नाही पडणार. दिवाळीत आपण पूजा करतोच ना त्यांची, बरोबर. तर कशाला ते विसर्जन करायचे. करा तर नीट एकदम दर्याच्या मधोमध जाऊन करा, की ती बाहेर यायला नाही पाहिजे. पण दर्या पण त्याच्या पोटात काही ठेवत नाही, तो बाहेरच काढतो. आणि फुलं तर एवढे बाबा, रस्त्यावर पण एवढेच असतात ते फुलं, नको असं वाटते. अरे तुम्ही बाप्पांना श्रद्धेने या, फक्त डोळे भरून त्यांना बघा. बाप्पा सांगत नाही तुम्हाला मला फुलं आणा, हे आणा, ते आणा. तुम्ही आले ना, खाली हाताने या, काही नको घेऊन या, फक्त असे आवडीने मग एकदम मन भरून बघा. आले आहे ना तुम्ही एवढ्या लांबून, तर मन भरून बघा तुम्ही बाप्पाला. त्याच्यातच तुमची एकदम श्रद्धा भावना दिसते. हे काय दाखवायला नारळ, हार, फूल हे ते घेऊन यायची गरज नाहीये बाप्पांना. ते काय स्वतः खात नाहीये. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही एक बिस्कुटच्या पुड्या घेऊन कुठल्या गरीबाला द्या, ते तुमची खरी भावना आहे. ते खरं तुम्ही असं वाटणार नाही बाबा आम्ही बाप्पाचे दर्शन केले. बरोबर बरोबर. जर बाप्पा आहे ना तुम्हाला एक बदल करण्याची ताकद देईल, जर ताकद दिली समजा, तर तुम्ही काय बदल कराल आत्ताच्या स्टेट मध्ये गणेशोत्सव साजरा करताना? पहिले तर सगळ्यांना मी हेच सांगणार, तुम्ही या. लोकमान्य टिळकांनी कसं सण साजरे केलं ते बघायचं पहिलं. आपण एकत्र होऊया, एकामेकांशी बोलूया. पण इथे ते नाही आहे. इथे असं वाटतं सगळ्याचकडे बिझनेस झाला गणपती बाप्पाच्या. अरे बापरे. इथे कुठेही मी असं एका ठिकाणाचं नाव नाही सांगत, पण सगळ्याकडे ते आता पैसे कमवायची लाईन झाली आहे गणपती बाप्पाची. गणपती बाप्पाच्या नावाने पैसेच कमवायला लागले सगळे. या तुम्ही, पण असं धिंगाणा नको करा. आणि हे ढोल हे सगळे वाजवतात ना, ते तर लोकांना त्रास पण होते काय काय लोकांना. एकदम जेव्हा मला तर वाटते 93-92 मध्ये जे गणपती होते ना, तसेच गणपती साजरी करा. पण आता जरा जनरेशन बदलली आहे ना, तर त्यांचा पर्स्पेक्टिव्ह थोडा बदललाय. ते असे फटाके फोडतात, ते दुसऱ्या दिवशी दुसऱ्यांना त्रास होतो ना. ते कागदाचे, सिल्वर वाले, गोल्डन वाले, त्याचा कचरा होतो. ते कचरा ते उचरायला भारी पडतो. ते निघतच नाही. झाडूवाला पण बिचारा हैराण होतो. मी तर सांगते 91-92 मध्ये जसे गणपती तसेच साजरी करा. बरोबर. ते फटाके बिटेके नको लावू बाबा. आणि रस्त्यावर काहीतरी प्रोग्राम ठेवा. सनातन धर्म एक व्हायला पाहिजे. बरोबर. इथे नंतर अरे हा असा आहे तसं आहे तसं नाही. तुम्ही तरी चांगले देवाचे पिक्चर दाखवा, काही प्रोग्राम ठेवा, लोकांना काही कॅम्प ठेवा. मेडिकल. बरोबर. चांगला संदेश. मेडिकल कॅम्प ठेवा काहीतरी. मी कोणाला तरी मदत करा. आता लोक आगमनाला येतात, जे
मोस्ट ऑफ लहान म्हणजे 20 ते 25 वर्षाच्या लोकच येतात जास्ती करणं. मग ते लोक नासधूस वगैरे करून जातात, कचरा करून जातात खूप जास्त प्रमाणात. मग त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? तुम्ही अरे नंतर तुम्ही आगमनाला येतात ना, तुम्ही बाप्पाला बघतात, परत जातात, परत गणपतीला पण येतात, तेवढीच घाण करतात. अरे तुम्ही आगमनाला येणार बाप्पा, तेव्हा तुम्ही या ना दर्शनाला, पण ते घाण नको करा. आणि बहुतेक ते 20-25 वर्षाचेच असतात पोरं, बाकी दुसरे कोण नसणार. बरोबर. नंतर काय करणार? दुसऱ्या दिवशी ते दारूच्या बाटल्याच भेटतात. मी सांगते ना, आम्ही उचलतो बिअरच्या बाटल्या रोजचे. अरे बापरे. आता बघा रविवारी बहुतेक जाणार काय काय लोकांच्या गणपती, दुसऱ्या दिवशी बघा. आणि ते वल्गर कपडे घालून येतात पोरी. अरे या तुम्ही व्यवस्थित कपडे घाला, जीन्स पॅन्ट घाला, टी शर्ट घाला. काय काय पोरींना बघून तर चीड पण येते. समजलं. दर्शनाला जाते, कपडे तरी व्यवस्थित. बरोबर. बरेच वर्ष करतात साफसफाईचं काम. तर तुम्ही मला एक सांगा, तुमच्या प्रकारे गणपतीची भक्ती करणं म्हणजे काय? मी ना रोज भक्ती नाही करत बाप्पाची. खरं सांगायला गेले मला टाइमच नसतो. सकाळी उठायचा, पडापट कामं करून घरातून कामाला यायचा. असं गावात वाटलं ना, हा असं नाव घेते मनात, रस्त्याने चालता चालता गणपती बाप्पाचा नाव घेते. जास्त करून मी भोलेनाथ, त्यांच्या बाप्पांना मानते मी जास्त करून. माझी तेवढी श्रद्धा शंकराच्या वर आहे भरपूर. म्हणजे माझ्या घरात पण माझा पोरगा, सून सगळे शंकराला, आम्ही गणपती बाप्पाला पण मानतो असं नाही. आमचे देवच आहे ते. पहिले गणपती स्थापना आमच्यामध्ये, मी गुजराती ऍक्च्युली, आमच्यामध्ये गुजरातीमध्ये गणेनो काम गणेश करशील. म्हणजे लग्न हाय काय पण काम आहे ना, आमच्यामध्ये पहिलं गणपती. कुठलंही काम असू दे, पोटी म्हणजे डोळं जेवण असतो, काही पण असू दे, ते गणपतीची पूजा शिवाय होणारच नाही. अच्छा. शेवटचं आहे, जर बाप्पा तुमच्या समोर आले तर तुम्ही आता एवढ्या वर्ष साफसफाई वगैरे पण करतायत, तर तुम्ही त्यांच्याकडे काय मागाल? म्हणजे कशा प्रकारे मागाल? कुणालाही आहे ना असं म्हणजे कुठलंही दुःख नको. हाय ते आपल्या भागातलं जे दुःख आहे ते आपल्याला कर्म आहे, तो आपल्याला भुगतावाच लागणार. पण एवढं पण नको कुणाला हे करा की लोकांची श्रद्धा उठणार. तुम्ही बाप्पाला जे मनाने मानतात ना, मी तर असंच सांगते, बाप्पा सगळ्यांच्या घरी तुमचा वास ठेवा, सगळ्यांच्या इथे तुम्ही राहा. आणि काही काही लोक मानत पण नाही. अरे काय हे ते असं तसं काय आहे, पण माझं तसं नाही. मी तर माझं काम असतं त्या बाप्पाला सांगते, अरे बाप्पा तुम्ही माझं काम करा. पण जर माझ्याकडे बाप्पा आले ना तर मी हेच सांगणार, जे कोण म्हणजे बोलायला पण होत नाही. तर तुम्ही मगाशी बोलत की बाप्पाच्या मनात काय आहे, तुम्हाला काय वाटतं? बाप्पाच्या मनातलं आपल्याला नाही समजणार, पण आपल्या मनातलं बाप्पाला समजते बरोबर. अरे आपण त्यांच्या पुढे जाऊच नाही शकत. आपण कितीही विचार केला माझं हे होणार ते होणार, पण ते होणारच नाही जोपर्यंत त्याची इच्छा नसणार ना तोपर्यंत. त्याने त्याच्या मनात त्यांना वाटलं की ह्याचा हा काम करायचं तरच करणं होणार, नाहीतर मी किती पाय आपटणार, किती डोकं फोडणार, तरी ते होणारच नाही. बरोबर, एकदम बरोबर. तुम्ही मंदिरात जाऊन किती घंटी वाजवा तरी नाही रे. पण तुमच्या मनात जर मन तुमच्या साफ असणार ना, मन तुमच्या स्वच्छ ठेवा, मनात एकदम सगळ्यांपासून. म्हणजे असं नाही ह्याचा वाईट व्हायचा, ह्याचा वाईट असं नाही. माझा चांगला होता ह्याचा पण चांगलंच व्हायला पाहिजे. जर माझा वाईट झालं तरी पण मला असं मनात विचार करायला पाहिजे, माझा वाईट झाला पण ह्याचा चांगला होऊ दे बाप्पा, तर तुमचा चांगला होणार. मी सकाळी देवाकडे मी येताना 10-12 मंदिर येतात. मी एवढंच विचारते, मी उपाशी राहिली तरी चालेल, पण जे दुसऱ्यांना उपाशी नको ठेवू बाबा. बरोबर. सकाळी उपाशी उठतो पण रात्री झोपत नाही. कुठून ना कुठून देव आपल्याला देतोच. किडीने कण आणि हातीने मळीच जाय. म्हणजे किडीला एवढासा भेटतो ना, हातीला पण एवढा भेटतोच ना. उपाशी कोण नाही राहत, किडी पण उपाशी नाही राहत. आणि गणपती बाबा माझ्या समोर आले तर मी एवढंच सांगणार, बाप्पा सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांना निरोगी ठेव, सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेव, दुसरं काही नाही. तर मला एक सांगा, तुम्ही एवढं सगळं कचरा वगैरे बद्दल बोललात, गणेशोत्सव साजरा कसा करायचा, इको फ्रेंडली कसा साजरा करायचा याबद्दल बोललात, तर ते हे वन लाइनर मध्ये कसं आणणार गणेशोत्सवचा पीओव्ही टायटल देऊन? कचरा साफ करेपासून गणपतीची भक्ती करेपर्यंत साफसफाईचा हा माझा पीओव्ही होता. तर यांच्याशी बोलून मला खूप काही शिकायला मिळाले. तर हे आहे की गणेशोत्सव साजरा करा, मजा करा, धमाल करा, पण निसर्गाची काळजी घ्या आणि कचरा हा कचरापेटीत टाका. कारण गणेशोत्सवात आपलं मन, आपलं घर आणि आपला परिसर स्वच्छ राहिला पाहिजे.